10. राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश. उदयिनीचे हे शब्द त्या स्त्रियाच्या हृदयाला भिडले व राजपुत्राला वश करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्य पणास लावण्याचा त्यांनी निश्चय केला. तथापि त्यांच्या भ्रुकटी, त्यांचे कटाक्ष, त्यांचे नखरे, त्यांचे उत्तेजक हसणे, त्यांच्या नाजूक हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठाई असून सुद्धा त्या अंतपुरवासिनी युवतींना आपण राजपुत्राला वश करू शकू अशी स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती. परंतु पुरोहित उदयिनीच्या प्रेरणेमुळे, राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता व कामभावना यांच्या प्रभावाच्या जाणीवेमुळे थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला. नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस लागल्या. हिमालयाच्या अरण्यात हत्तीनीच्या कळपाने घेरलेला गजरात जसा फिरत असतो तशाप्रमाणे त्या उपवनात त्या तरुणी आपल्या समवेत राजपुत्रास हिंडावयास लावू लागल्या. स्त्रियाच्या समवेत तो राजपुत्र ज्याप्रमाणे सूर्य अप्सरांनी घेरलेला असावा तसा शोभून दिसत होता. त्यांच्यापैकी काही जणींनी कामाकुल होऊन ते आपल्या भरदस्त स्तनाने दाबून धरले, तर दुसऱ्यांनी तोल जाऊन पळत असल्याचा बहाणा करून त्यांना घट्ट आलिंगन दिले व आपले वेलीसारखे गोंडस हात त्याच्या खांद्यावर लोंबकळत सोडून त्याच्यावर वाकल्या. तोंडाला मधाचा वास येत असलेल्या दुसऱ्या जणी आपल्या ताम्र रंगाच्या अर्धउरोष्ठाने त्याच्या कानात पुटपुटल्या, माझं गुपित ऐकावं बरं का. ज्यांची शरीरे उठण्याने ओली झाली होती अशा काही जणी जणू काय त्याला हुकूमच करीत होत्या, आमचा पूजाविधी येथेच करा. मद्य पिऊन झिंगल्याचे सोंग करणारी दुसरी एक निलांबरा आपले निळे वस्त्र पुन्हा पुन्हा खाली सरकवीत, आपली जीभ दाखवीत अशी उभी झाली जणू काही रात्री चमकणाऱ्या विद्युलतेप्रमाणे ती चटकन नजरेत भरावी. इतर काही जणी आपल्या सोन्याच्या पैंजणाचा आवाज करीत तल्लम वस्त्रात झाकलेली आपली अंगे त्याला दाखवीत इकडे तिकडे फिरत होत्या. दुसऱ्या काही जणी आम्रवृक्षाची फांदी हातात धरून उभ्या राहून सुवर्ण कलशाप्रमाणे दिसणारे आपले उरोज मुद्दाम दाखवीत उभ्या होत्या. काही जणी कमलाच्या ताटव्यातून आणलेले कमल पुष्पे हातात धरून त्या कमल नयना पद्मादेवीसारख्या त्या कमलमुख राजपुत्रा शेजारी उभ्या राहिल्या. दुसरी एक जण मधुर गीत हावभावपूर्वक गात त्या आत्मसंयमी पुरुषाला कामोत्सुक करण्याचा प्रयत्न करीत होती आणि आपल्या नेत्र कटाक्षाने जणू काय म्हणत होती, तुम्ही कसल्या भ्रमात आहात महाराज. दुसरी एक जण आपल्या तेजस्वी चेहऱ्यावर आपल्या भुरकटीची कमान ताणून वीर पुरुषाचा आविर्भाव आणून त्याची नक्कल करीत होती. जिच्या कानातील कुंडले वाऱ्याने सारखी हलत होती अशी उत्फुल्ल विरोध असलेली दुसरी एक यवना त्याच्याकडे पाहत मोठ्याने हसून जणू काही सांगत होती की जमत असेल तर पकडा मला. दुसऱ्या एकीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला, तर बाकीच्या जणी मधुर पण अंकुराप्रमाणे बोचक अशा शब्दाचा मारा करून त्याला जणू काय शिक्षाच करीत होत्या. दुसऱ्या एकीने आंब्याच्या मोहराची डाळी हातात धरून विषय वासनेने बेभान होऊन विचारले, हे फूल कुणाचे आहे. दुसरी एक जण पुरुषी आव आणून त्याला म्हणाली, हे स्त्रीजीत, जा आता ही पृथ्वी पादक्रांत कर. दुसरी एक चंचल नयना आपले नीलकमल हुंगीत आणि आपले गोल गोल डोळे मटकावीत काहीशा अस्पष्ट शब्दात राजपुत्राला उद्देशून म्हणाली, नाथ, मधु सुगंधी मोहराने भरलेले हे आम्रवन बघा. यावर बसून सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवल्याप्रमाणे कोकिळा येथे गात आहे. इकडे या आणि हा अशोक वृक्ष पहा. प्रेमिकांचे दुःखे तीव्र करणाऱ्या वृक्षावर बसून हे भ्रमर असा गुंजराव करीत आहेत की जणू काय ते कामाग्नीने होरपळून निघाले आहेत. या हा आम्रवृक्षाच्या कोमल ढालीने अलिंगलेला तिलक वृक्ष पहा. जणू काय कोण्या पीतवस्त्रधारी युवतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या पुरुषास आलिंगन दिले आहे. हा फुललेला कुरवक पहा.
रक्तचंदन रसासारखा ताजा आणि टवटवीत दिसणारा हा वृक्ष जणू काही रमिणीच्या नखाच्या रंगापुढे आपण फिकी आहोत असे वाटून खाली वाकला आहे. या आणि सभोवार अंकुरलेला हा तरुण अशोक बघा, जणू काय आमच्या हाताच्या सौंदर्यापुढे लज्जित होऊन तो उभा आहे. ज्याच्या काठावर सभोवार सिंदूरवराचे कुंज उगवले आहेत असे हे सरोवर पहा. जणू काय शुभ्र व तल्लम वस्त्रांकित अशी रूप सुंदरीच आराम घेत पहुडली असे ते दिसत आहे. स्त्री जातीचे सामर्थ्य बघा. पलीकडे पाण्यात जी चक्रवाकी पुढे पुढे जात आहे आणि तिचा प्रियकर चक्रवार पक्षी एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे. आपल्याच तंद्रीत गात असलेल्या कोकिळेचे ते स्वरलाप ऐका. दुसरी कोकिळा अक्षरशः अनुकरण करीत गात आहे असे वाटते. किती छान झाले असते जर वसंत ऋतूत पक्षात निर्माण होणारा उन्माद आपणातही निर्माण झाला असता. आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या पंडिताचा विचार आपणास नसता तर किती चांगले झाले असते. अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या त्या प्रमादांनी प्रेमयुद्धाच्या सर्व प्रकारच्या कुप्त्यांनी राजपुत्रावर हल्ला केला. अशा प्रकारचे आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमोदित झाला नाही किंवा हसलाही नाही. त्या निजलेल्या असताना त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करू लागला. या स्त्रियात अशा कोणत्या गोष्टीची उणीव आहे की त्यांना इतके दिसू नये की यौवन हे चंचल आहे, कारण वार्धक्य हे संपूर्ण सौंदर्याला नष्ट करणार आहे. अशा प्रकारचा तो मेळ न खाणारा मिलनाचा प्रसंग सातत्याने वारंवार अनेक महिने व वर्ष सारखा चालत होता, परंतु त्याचे काहीच निष्पन्न निघाले नाही. 11. महामंत्र्यांकडून राजपुत्राची समजूत. त्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्या व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उदयीच्या लक्षात आले. राजनीतीत कुशल असलेल्या उदयीने स्वतःच शेवटी राजपुत्राशी बोलण्याचे ठरविले. राजपुत्रास एकांतात भेटून उदयीने त्याला म्हणाला, आपला एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंतःकरणपूर्वक मित्रभावनेने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे. असे म्हणून उदयीने सुरुवात केली. जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावर्त करणे, जे हितकारक आहे ते करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे ही मित्रांची 3 लक्षणे आहेत. मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुम्हाला दूर जात असताना पाहून मी त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारखा झालो असे होईल. वरवरच्या मनाने सुद्धा स्त्रियांशी संबंध जोडणे हे योग्यच आहे. त्यामुळे मनुष्याचा संकोचही जातो व त्याचे रंजनही होते. आदरपूर्वक वागणूक व तिच्या इच्छेची परिपूर्ती या 2च गोष्टींनी स्त्रियांचे हृदय प्रेमात बांधले जाते. निसंदेह सद्गुणी देखील प्रेमाचे कारण असतात. सद्गुण देखील प्रेमाचे कारण असतात, कारण स्त्रीला आदरभाव आवडतो. मग हे विशालाक्ष तुम्ही वरवरचे प्रेम दाखवायचे देखील प्रयास नाही का करणार? विनय हा स्त्रियांना औषधाप्रमाणे सुखकर वाटतो. विनय हा त्यांचा एक अलंकार आहे. विनयावाचून सौंदर्य हे पुष्पहीन उद्यानासारखे आहे. पण केवळ विनयाचा काय उपयोग? त्याच्याबरोबर हृदयातील भावनेचीही जोड असली पाहिजे. मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे कामभोग तुमच्या मुठीत आहेत, मग खात्रीने तुम्ही त्याचा तिरस्कार करणार नाही ना? काम हाच सर्वप्रथम पुरुषार्थ असे मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिचे प्रियाराधन केले. अशाच प्रकारे अगस्त्य ऋषीसुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशी रममान झाला आणि श्रुती सांगतात की लोपामुद्रेचीही तीच गत झाली. महान तपस्वी बृहस्पतीने ओतव्याची पत्नी जी मरुताची कन्या ममतेला भोगून भारद्वाजाला जन्म दिला. चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला जी चंद्रास अर्ध्यप्राप्त प्रदान करीत असताना तिला ग्रहण करून दिव्य बुधाला जन्म दिला.
अशाच प्रकारे प्राचीन काळी विषयासक्त झालेला पराशर ऋषीने सुद्धा यमुना नदीच्या काठी वर्णाच्या मुलगी कुमारी काली हिच्याशी सहवास केला. कामातूर वशिष्ठाने अक्षमाला नावाच्या एका खालच्या जातीतील हीन स्त्रीची रथ होऊन कंपिजलाद नावाच्या पुत्रास जन्म दिला आणि वार्धक्याने गलितक्रांत झालेला असतानाही राजश्री ययाती चैत्ररथ वनात विश्वाकी अप्सरेबरोबर रम्मान झाला आणि पत्नीशी संभोग केल्याने आपल्यावर मृत्यू ओढेल हे जाणत असून सुद्धा कौरव नरेश पंडू माद्रीच्या सौंदर्य आणि गुणावर मुग्ध होऊन विषय सुखाच्या अधीन झाला. यासारख्या अनेक महान पुरुषांनी देखील सुखाचा निंदनीय कामोपभोगाचा अवलंब केला. तर मग जे भोग प्रशंसनीय आहेत अशाचा अवलंब करणे यात दोष कसला? आणि हे असे असताना देखील तुमच्यासारख्या शक्ती, तारुण्य व सौंदर्य संपन्न युवकाने ज्या सुखाच्या अधीन सर्व जग आहे आणि त्या सुखावर स्वभावतच तुमचा हक्क आहे, त्या सुखाची उपेक्षा करावी हे आश्चर्यच आहे. 12. राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर. पवित्र परंपरेने समर्थिलेले व योग्य वाटणारी महामंत्र्याची ही वचने ऐकून मेघगर्जनेसारख्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले. माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुमची ही भाषा तुम्हाला योग्यच आहे, परंतु तुमची चूक खोटे होत आहे हे मी तुम्हाला पटवून देईल. मी यही विषयाची अवहेलना करीत नाही. सर्व सृष्टीतील प्राणी मात्र त्यात गुरफटलेले आहेत हे मला माहीत आहे, पण हे सर्व जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही. जरी ही स्त्री सौंदर्य कायम राहणारे असते तरी सुद्धा विषय भोगातच आनंद मानून राहणे सुज्ञ माणसाला शोभणारे नाही. आणि जरी तुम्ही म्हणत असले की थोर महात्मे सुद्धा विषय वासनेला बळी पडले, तरी त्यांच्या या उदाहरणांना प्रमाण मानता येत नाही, कारण यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे. जेथे सर्वनाश आहे किंवा जेथे विषयाचा मोह आहे, ऐहिक विषयाचा मोह आहे, अथवा जिथे आत्मसंयमाचा अभाव आहे, अशा ठिकाणी खरी मानवता असू शकत नाही. आणि स्त्रियांशी वरकर प्रेम करून वागावे असे जेव्हा तुम्ही म्हणता, तेव्हा ते वरकर्मी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही. जेथे खरापणा नसेल तेथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही. जर माणसाचे मन त्या संयोगात नसेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो असेच मी म्हणेल. जेथे मन विषयाधीन झाले असेल, जेथे मिथ्यत्वावर विश्वास असेल, तेथे असीम आसक्ती असेल. जेथे असीम आसक्ती असेल आणि जेथे विषय वस्तूचे दोष न पाहणारे मन असेल, तर मग अशी स्वतःची वंचना करून घेण्यात काय अर्थ आहे? आणि विषय वासनेचे बळी जर एकमेकांची फसवणूक करू लागले तर ते पुरुष स्त्रियांनी त्यांच्याकडे बघावे यासाठी देखील अपात्र नाहीत काय? आणि त्या स्त्रिया या योग्यतेच्या नाहीत काय की त्यांच्याकडे पुरुषांनी सुद्धा बघू नये? एकमेकाकडे पाहण्यासही अपात्र आहोत असेच नाही का? कारण या गोष्टी अशाच आहेत. मला खात्री आहे की अशा नीच विषय भोगाच्या कुमार्गाकडे तुम्ही मला घेऊन जाणार नाही. राजपुत्राच्या या दृढ संकल्पाने उदाई निरुत्तर झाला आणि त्याने ही सर्व हकीकत त्याच्या पित्याला राजा शुद्धोधनाला निवेदन केली. आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषय भोगापासून प्रवृत्त असल्याचे जेव्हा शुद्धोधनाला समजले, तेव्हा त्याला त्या संबंध रात्री झोप लागली नाही. हृदयात बाण रुतलेल्या हत्तीसारखा तो विवळत राहिला. राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व त्याच्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटणी मिळण्याचा संभव होता त्यापासून त्याला प्रवृत्त करण्यासाठी राजा शुद्धोधनाने आपल्या मंत्र्यासह विचार करण्यात पुष्कळ वेळ खर्च केला. पण आतापर्यंत योजलेल्या उपायांखेरीज दुसरा कोणताही त्यांना उपाय सुचला नाही. आणि ज्यांच्या पुष्पमाळा आली अलंकार व्यर्थ ठरले, ज्यांचे हावभाव व लाडीगोडी निष्फळ ठरली, अशा आपले रीतभाव हृदयात लपवून ठेवलेल्या त्या युवतींचे ते अंतपूर विसर्जित करण्यात आले. 13. शाक्य संघात प्रवेश. शाक्यांचा एक संघ होता. वयाची 20 वर्ष झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागे.
सिद्धार्थ गौतमाला 20 वर्ष पूर्ण झाली होती. संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास ती योग्य असे वय होते. शाक्यांचे एक सभागृह होते, त्याला ते संथागार म्हणत. ते कपिलवस्तू नगरात होते. शाक्यांच्या सभाही ह्याच संथागारात होत असत. सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोधनाने शाक्याच्या पुरोहिताला संघाची सभा बोलविण्यास सांगितले. त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्यांच्या संस्थागारात संघाची सभा झाली. सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहिताने संघाच्या सभेत ठराव मांडला. तेव्हा शाक्यांचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला. संघाला उद्देशून त्याने पुढील प्रमाणे भाषण केले. शाक्य वंशातील शुद्धोधनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो. त्याचे वय 20 वर्षाचे असून तो सर्व दृष्टीने या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे. म्हणून त्याला या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवतो. या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे. या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही. सेनापती पुन्हा म्हणाला, मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे. तिसऱ्या वेळी सुद्धा कोणीही ठराविरुद्ध बोलले नाही. शाक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव 3 वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते. सेनापतीने मांडलेला ठराव 3 वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो शाक्यांचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. तदनंतर शाक्यांचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहावयास सांगितले. सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुम्हाला सभासद करून घेऊन संघाने तुमचा बहुमान केला, हे तुम्हाला मान्य आहे काय? होय महाराज, सिद्धार्थ उत्तरला. संघाच्या सभासदत्वाची बंधने तुम्हाला ठाऊक आहेत काय? नाही महाराज, पण ती जाणून घेतल्याने मी आनंदी होईन, सिद्धार्थ म्हणाला. पुरोहिताने म्हटले, प्रथम तुम्हाला मी संघाच्या सभासदत्वाची कर्तव्य काय आहेत ती सांगतो. असे म्हणून तो पुरोहित त्यांना संघाच्या सभासदत्वाचे एक एक कर्तव्य सांगू लागला. 1. तुम्हाला संघाच्या हितसंबंधाचे रक्षण तन मन धनपूर्वक केले पाहिजे. 2. संघाच्या सभांमधून तुम्ही गैरहजर राहता कामा नये. 3. कोणत्याही शाक्याच्या वर्तनात तुम्हाला दिसून येणारे दोष तुम्ही कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता उघाडपणे बोलून दाखविले पाहिजे. 4. तुमच्यावर कोणी दोषारोपण केले तर तुम्ही रागावून जाता कामा नये, परंतु तुम्ही जर अपराधी असाल तर तुम्ही तसे कबूल केले पाहिजे. अन्यथा निरपराधी असाल तर तुम्ही तसे सांगितले पाहिजे. पुरोहित पुढे म्हणाला, यानंतर मी तुम्हाला संघाच्या सभासदत्वाला तुम्ही अपात्र कसे ठरू शकाल ते सांगतो. तुम्ही बलात्कार केल्यास सभासद राहू शकत नाही. तुम्ही कोणाचा खून केल्यास संघाचे सभासद राहू शकणार नाही. तुम्ही चोरी केली तर संघाचे सभासद राहू शकणार नाही. तुम्ही खोटी साक्ष दिल्याचा तुमच्यावर आरोप सिद्ध झाला तर तुम्ही संघाचे सभासद राहू शकणार नाहीत. सिद्धार्थाने म्हटले, महाराज, शाक्य संघाच्या शिस्त पालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. मी त्या नियमाचे पालन त्यांचा शब्द व आशयासहित करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करील अशी मी आपणास खात्री देतो. 14. संघाशी संघर्ष. सिद्धार्थाला शाक्य संघाचे सभासद झाल्यानंतर 8 वर्ष लोटली. संघाचे ते एकनिष्ठ व बाणेदार असे सभासद होते. स्वतःच्या खाजगी कामात ते जेवढे लक्ष देत तेवढेच लक्ष ते संघाच्या कार्यात घालीत असत. संघाचा सभासद म्हणून त्यांचे वर्तन आदर्श असे होते व त्यामुळे ते सर्वांना प्रिय झाले होते. ते संघाचे सभासद झाल्यापासून 8व्या वर्षी एक अशी घटना घडली की जी सिद्धार्थाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली. या दुःखांतिकेचा आरंभ असा आहे. शाक्याच्या राज्याला सीमेला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय
ही दोघेही आपापल्या शेतीकरिता वापरीत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे. या वादाची परिणिती भांडणात व काही प्रसंगी मारामारीतही होत असे. सिद्धार्थाच्या वयाला 28 वर्षे झाली. त्या वर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या सेवकात नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूच्या लोकांना दुखापती झाल्या. जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोलीय यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असे त्यांना वाटले. म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलावले. संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला, आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली. अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत्ये यापूर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहेत. आम्ही ती आजपर्यंत सहन केली, पण यापुढे हे असे चालू देणे शक्य नाही. ते थांबलेच पाहिजे आणि ते थांबवण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे कोलियांविरुद्ध युद्ध पुकारणे हाच होय. कोलियांविरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडतो. ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे. सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभे राहिले आणि म्हणाले, या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील. जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला लबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाले, संघाने कोलियाविरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये असे मला वाटते. प्रथम दोष कुणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे. आपल्याही लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो. हे जर खरे असेल तर आपण सुद्धा निर्दोष नाही हे सिद्ध होते. सेनापतीने उत्तर दिले, होय, आपल्या लोकांनी प्रथम आक्रमण केले. तथापि आपण हे विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच होती. सिद्धार्थ गौतम म्हणाले, यावरून स्पष्ट होते की आपण दोषापासून पूर्णपणे मुक्त नाही. म्हणून मी असे सुचवतो की आपण आपल्यातून 2 माणसे निवडावी व कोलियांना त्यांच्यापैकी 2 माणसे निवडायला सांगावे आणि या 4घांनी मिळून 5वा मनुष्य निवडून घ्यावा आणि या 5 जणांनी हे भांडण मिटवावे. सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला विधिवत अनुमोदनही मिळाले, परंतु सेनापतीने या सूचनेचा विरोध केला. तो म्हणाला, माझी खात्री आहे की कोलियांचा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही. यामुळे मूळ ठराव व त्याला सुचलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली. सिद्धार्थ गौतमाने सुचवलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली. ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मतास टाकला. त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभे राहिले. ते म्हणाले, हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो. शाक्य आणि कोलिय यांचा निकटचा संबंध आहे. त्यांनी परस्पराचा नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही. सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले. त्याने जोर देऊन सांगितले की क्षत्रिय लोक युद्धात आपला की परका असा भेद करू शकत नाहीत. आपल्या राज्याकरिता त्यांनी आपल्या सख्या भावाशी देखील लढले पाहिजे. यज्ञ करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे. युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे. व्यापार करणे हा वैश्यांचा धर्म आहे, तर सेवा चाकरी करणे हा शूद्रांचा धर्म आहे. प्रत्येक वर्णाला आपल्या धर्माचे पालन करण्यातच पुण्य आहे. हीच आपल्या शास्त्राची आज्ञा आहे. सिद्धार्थाने उत्तर दिले, धर्म याचा अर्थ मी असा समजतो की धर्माचे आचरण ही गोष्ट समजण्यात आहे की वैराने वैर शमत नाही. वैरावर प्रेमानेच मात करता येते. अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला, या तत्वाच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही. मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे. या संबंधी संघाची काय म्हणणे आहे हे प्रस्ताव मतास टाकून याची खात्री करून घेऊया. त्यानंतर सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला. फार मोठ्या बहुमताने तो प्रस्ताव संमत झाल्याचे घोषित करण्यात आले.
15. देश त्यागाची तयारी. दुसऱ्या दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधीच्या आपल्या योजनेचा संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शाक्य संघाची दुसरी सभा बोलावली. संघाची सभा भरल्यावर कोलियांशी युद्ध करण्यासाठी 20 ते 50 वर्षे वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी असा सेनापतीने ठराव मांडला. संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते व ज्यांनी त्याविरुद्ध मत दिले होते अशा दोन्ही बाजूकडचे लोक या सभेत उपस्थित होते. त्यांनी युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यात काही एक अडचण नव्हती. त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता. परंतु ज्या अल्पमतवाल्यांनी त्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केले होते त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला होता. त्यांच्यापुढे प्रश्न होता, बहुमतापुढे नमावे की नमू नये. अल्पमतवाल्यांनी निश्चय केला होता की बहुमतवाल्याच्या पुढे नमायचे नाही आणि याच कारणामुळे सभेत उपस्थित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. दुर्दैवाने त्यांच्यापैकी कुणालाही असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते. कदाचित त्यांना बहुमतवाल्यांचा विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामाची जाणीव असावी. जेव्हा सिद्धार्थाने पाहिले की आपणास पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहेत तेव्हा ते उभे राहिले व संघाला उद्देशून म्हणाले, मित्रहो, तुम्हाला जे वाटते ते तुम्ही करा. तुमच्या बाजूला बहुमत आहे. परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाला मी विरोध करीन. मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धात भाग घेणार नाही. सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले, संघाचे सदस्य होताना तुम्ही घेतलेल्या शपथेची आठवण करा. तुम्ही त्यापैकी एका जरी शपथेचा भंग केला तरी तुम्हाला लोकनिंदेला तोंड द्यावे लागेल. सिद्धार्थाने उत्तर दिले, होय, मी माझ्या तन मन धनाने शाक्यांचे हितसंरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. पण हे युद्ध शाक्यांच्या सुहिताचे आहे असे मला वाटत नाही. शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची पर्वा नाही. कोलियांबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या कारणावरून शाक्य हे कौशलाधिपतीच्या हातचे खेळणे बनले आहेत याची आठवण करून देऊन सिद्धार्थाने संघाला सावधगिरीचा इशारा दिला. ते म्हणाले की हे युद्ध शाक्य संघाला आणखी दुर्बल बनविल. हे समजणे कठीण नाही की कौशल राजाला हे युद्ध शाक्यांचे स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल. सेनापतीला राग आला आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुमचे हे भाषण कौशल्य तुमच्या उपयोगी पडणार नाही. बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तुम्हाला पालन करावेच लागेल. कदाचित तुम्हाला असे वाटत असेल की कौशल राजाच्या अनुज्ञे वाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्या देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही आणि जर यापैकी कोणतीही एक शिक्षा तुम्हाला संघाने जरी फरमावली तरी कौशल राजा त्यास आपली अनुमती देणार नाही. पण लक्षात ठेवा, तुम्हाला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्ग आहेत. संघ तुमच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुमच्या कुटुंबाची जमीन जप्त करू शकेल. आता कौशल राजाची अनुमती मिळवण्याची संघाला आवश्यकता नाही. कोलियांशी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव झाली. त्यांना 3 पैकी एका पर्यायाची निवड करावी लागली. पहिला, सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे. दुसरा, देहांत शासनाला अथवा देश त्यागाला संमती देणे. आणि तिसरा, आपल्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन त्यांच्या मालमत्तेची जप्ती होऊन देण्यास तयार होणे. पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्यांचा निर्धार होता. तिसऱ्या पर्यायाविषयीचा विचारच त्यांना असह्य झाला. या स्थितीत त्यांना दुसरा पर्यायच अधिक योग्य वाटला. त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाले, कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका. सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देऊ नका. त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊन त्यांची उपासमार करू नका. ते निरपराध आहेत. अपराधी मीच आहे.
माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या. मला देहांताची वा देशत्यागाची यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या. मी ती खुशीने स्वीकारेल. याविषयी कौशल्याधिपतीकडे मी मुळीच याचना करणार नाही, याचे मी आपणास अभिवचन देतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला नसेल तर नाही आवडली म्हणूनही कमेंट करा. काही चुका असतील तर चुका देखील सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांसोबत. आणि या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.